चला सामना सुरू होतोय. 4 ओव्हरचा मॅच पहा मिळतोय आपल्याला. विक्रम भोईर षटक घेऊन आल्यात पहिला, तर दुसरीकडे पाहतोय प्रवीण वजे आणि त्याचबरोबर दुसरा खेळाडू पहा मिळतोय आपल्याला नॉनस्ट्राईक इनला मनोज आल्यात. मनोज मात्रे आणि प्रवीण वजई सलामीची जोडी मैदानामध्ये पहा मिळते आपल्याला. गोलंदाज विक्रम भोईर. पहिलं षटक. तर मगाशी मात्र पहिल्या सामन्यामध्ये विक्रमने मेडन षटक विकेट मेडन 3 विकेट मिळवले होते. तोच विक्रम. पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल वरती विकेट. पहा द्विधा मनस्थितीत होते आणि द्विधा मनस्थितीत असताना मात्र मोठा फटका खेळायचा होता आणि पुन्हा एकदा मन बदललं, पाठीमागे सरकले आणि तोपर्यंत चेंडू जसा पडला ना तसा थोडासा खाली राहिला आणि बॅटची एज लागली आहे. फलंदाज बाद. बिग विकेट. पहिल्या चेंडूवरती मात्र फलंदाज बाद होतोय. एसटी रक्षक हरेश केणी होते तिथे आणि चांगला झेल स्वीकारत असताना पहिला धक्का लागतोय मानपाडा टीमला. बंडाऊनचा फलंदाज रणजित टाणगे मैदानामध्ये येतोय. बंडाऊनला रणजित. ते मात्र दोन संघामध्ये चाललेली लढत. विक्रम पुन्हा एकदा सज्ज होत असताना 2 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर पाहतोय आपण. यावेळेस फटका तर चांगला आहे मात्र बराच वेळ हवेत होता. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे मात्र खराब क्षेत्ररक्षण आणि चेंडू मात्र बाहेर निघून जातोय. जेथे चेंडू रोखायला पाहिजे होता रोखता आला नाहीये आणि पहिला चौकार रणजितच्या बॅट मधून. पहिल्या चेंडूवरती फलंदाज बाद. दुसऱ्या चेंडूवरती ते चौकार पहा मिळतोय. पुन्हा एकदा क्रॉस द लाईन आणि आता मात्र हा चौकार षटकार चौकार. 4 रन्स पहा मिळतात आपल्याला. बॅक टू बॅक सरळ दुसरा चौकार रणजितच्या बॅट मधून. धावसंख्या स्कोरबोर्ड वरती 8. पहिल्यांदा खेळाडू बाद. त्याच्यानंतर बॅक टू बॅक 2 चौकार पाहायला मिळाले. पुन्हा एकदा तोच फटका आणि पुन्हा एक चौकार. तिसरा चौकार सरळ बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये. लागोपाठच्या 3 चेंडूवरती 3 चौकार. चांगली बॅटिंग करत असताना 4 चेंडू 12 धावा आल्यात. 1 विकेट जरूर गमावला पहिल्याच बॉल वरती मात्र त्याच्यानंतर हे 3 चौकार. यावेळेस ऑफ ड्राय पहा मिळतोय. पुन्हा एकदा बॅकफुट पॉइंटच्या वरून
आणि चेंडू चाललाय सीमा रेषेवरती, चौकार, सलगचा चौथा चौकार. गुड बॅटिंग. सोळा धावा स्कोरबोर्ड वरती होत असताना निश्चित 4 चेंडू 4 चौकार. पहिला विकेट मिळवला. पहिल्या बॉलवरती थोडासा उत्साह पहा मिळाला. मग त्यात नंतर विक्रमवरती केलेला हल्ला पहा मिळतोय. मागच्या मॅच मध्ये मेडन षटक फेकणारा खेळाडू. यावेळेस मिस टाइम शॉट आहे. जवळपास क्षेत्ररक्षक नाहीये. कॉल दिला गेलाय आणि द्वारकानाथ मामा त्या ठिकाणी झेल स्वीकारत असताना अतिशय चांगला झेल टिपलाय. कॉलिंग नव्हती मी म्हणेन विक्रमची, त्यामुळे थोडे जागेवरती थांबले. तर निश्चित द्वारकानाथ मामा यांच्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आल्यात आमचे हेमंत आणि विशाल. यस, एवन जोडी करून हे 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. कारण झेल चांगला स्वीकारलाय आणि एका चांगल्या खेळाडूला बाद केलंय. कारण झेल अवघड होता, थोडेसे दिदमन स्थितीत होतं. कारण कॉल खऱ्या अर्थाने हा विक्रांतचा होता. मध्ये ते जागेवरती थांबले, त्यामुळे थोडेसे पुढे सरकले द्वारकानाथ मामा आणि सुरेख झेल टिपलाय. 16 धावा जरूर आले, मात्र 2 महत्वपूर्ण विकेट देवेंद्र वजे चौथ्या क्रमांकावरती पहा मिळतात आपल्याला. तर निश्चितच पहा मिळतात आपल्याला खेळाडू 50-50 प्लसचे रेंजमध्ये असणारे खेळाडू. वयाची 40 वे उलटल्यानंतर हे क्रिकेट खेळतात. आणि आज द्वारकानाथ मामांचं वय पाहिलं तर 50-55च्या घरामध्ये पहा मिळतं आपल्याला. तर विकेट हॅट्रिकसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. पहिलाच बॉल, अतिशय चांगला चेंडू. कीपर मात्र पाहतोय आपण विक्रमला. आणि पहिलाच बॉल डॉट फेकत असताना विकेट हॅट्रिकसाठी विशाल आलिमकर यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राईज. आणि मेडन षटक फेकलं तर 1000 रुपये. चांगलं क्रिकेट पहा मिळतोय आपल्याला. इथून पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा दोन्ही संघांनी चांगला खेळ केला आणि आता सुद्धा तोच खेळ दोन्ही संघांच्या वतीने पहा मिळतं. 2 खेळाडू बाद झाल्यात, मात्र धावसंख्या पाहिली तर येते 16 धावा. स्कोरबोर्ड वरती होत असताना देवेंद्र वजे यांना पाहतोय स्ट्राईक वरती. आताचा बॉल पुन्हा एकदा. हो हो, काय बॉलिंग आहे, अतिशय सुरेख गोलंदाजी. लेफ्ट हँड राऊंड दी विकेट आल्यात आणि काय गोलंदाजी होते. आपल्याकडे असलेला अनुभव इथं दाखवत असताना गोलंदाज स्पिन अटॅक पहा मिळतं आपल्याला. आणि त्यांची गोलंदाजी नेहमीच प्रभावी ठरत असते. तर याच दरम्यान जगदीश आलिमकर यांचं आगमन झालंय. तर 2 चेंडू डॉट फेकले जातात. स्कोरबोर्ड वरती 16 धावा. या बेले चेंडूची लाईन पाहिली जाईल वाईडची खूण करत असताना. आणि जेव्हा अँगल करताना तुम्ही तेव्हा मात्र गोलंदाज अगोदरच पाहिलं तर राऊंडी विकेट आल्यात लेफ्ट आर्म. त्यामुळे आता चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर खूपच पहा मिळाला.
फुलटॉस बॉल क्रॉस द लाईन आणि येथे एकेरी स्वरूपाची धाव मिळते. दुसऱ्या धावेचा कॉल दिला आणि येथून मात्र दुसरी धाव पूर्ण केली जाते. डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न होता आणि या 2 धावा पूर्ण करत असताना 19 ही धावसंख्या स्कोरबोर्ड वरती पहा मिळते. 2 चेंडू डॉट फेकले, त्याच्यानंतर 1 चेंडू खराब आणि आता या 2 धावा. या ठिकाणी एज लागतोय, चेंडू मात्र पाठीमागे निघून जातोय आणि तेथे मात्र एकेरी स्वरूपाची धाव पहा मिळते. अतिशय चांगली गोलंदाजी होत असताना चांगली गोलंदाजी. गोलंदाजाचा रिदम चुकत असताना स्विच हिट करण्याचा प्रयत्न गरज होती का या ठिकाणी, तरी सुद्धा एक धाव मिळवली जातोय लेग बायच्या स्वरूपामध्ये. लास्ट टू गो. दुसरे षटक मार्गस्थ असताना पहा मिळतं आपल्याला जिथे 4 चौकार आले त्यांनी मात्र धावेला आकार दिला आणि अद्यापपर्यंत निश्चितच कमबॅकचं षटक राहिलंय. पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न, बराच वेळ चेंडू हवेत होता, क्षेत्ररक्षकापासून दूर एक धाव कंप्लीट केली आहे आणि ते थ्रो मात्र येईपर्यंत दुसरी धाव थोडीशी घातक ठरली असते, मात्र बॅट त्या ठिकाणी व्यवस्थितरित्या टेकली आणि तोपर्यंत 2 धावा पहा मिळाल्या. तेथून मात्र 2 ओव्हरचा खेळ संपला आणि स्कोरबोर्ड वरती धावा आहेत त्या 23. 2 षटकामध्ये 23, 7 धावेचं षटक फेकलंय द्वारकानाथ मामा पाटील यांनी. अतिशय चांगली गोलंदाजी. गोलंदाज नरेंद्र पाटील आल्या. तिसरे षटक. चला खेळ सुरू करा आता. 23 धावा झाल्यात स्कोरबोर्ड वरती. या वेळेस क्रॉस द लाईन झाल्यात. चेंडूला पाहतोय आपण लॉंग लेगच्या दिशेला आणि या चौकार 4 धावा. वारंवार मीटिंग पहा मिळतोय कारण चौकार आल्या जास्तीत जास्त अद्यापर्यंत. धावा जरी 27 असल्या तरी सुद्धा पाहतोय आपण 5 चौकार आल्यात अद्यापर्यंत. जवळजवळ 20 धावा या चौकाराने झाल्यात. फुलटॉस बॉल आणि नो बॉल या 5 धावा. Yes, Fred. फ्रीडचा बॉल. आता मात्र ते चौकार की षटकार येईल, थोडीशी प्रतीक्षा असेल.
धावसंख्या 32, 32 रन्स. आताचा बॉल चांगला होता, अगदी चांगला होता. पडल्यानंतर यष्ट्यांच्या बाजूने जाताना पाहा मिळाला. ऑफस्टिक वरती चेंडूची लाईन ठेवली. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न ऑन साइडला द्वारकानाथ मामा आहेत. चांगला फिल्डिंग, एकच धाव. दुसरे धावेचा प्रयत्न होता मात्र नकार दिला जातोय आणि एक या धावसंख्येवरती समाधान मानावं लागलंय. स्कोरबोर्ड वरती धावा 33. चांगला बॉल, अतिशय चांगला. गुडलँड स्पॉट वरती चेंडू फेकलाय. कमबॅक करत असताना 2 चौकार आले. त्याच्यानंतर कमबॅक पहा मिळाला आपल्याला. गोलंदाज नरेंद्र पाटीलचं. ऑन साइडला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. पहिल्या टप्प्यावरती उचललाय. दुसरे धावेचा प्रयत्न आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जातात. येथून मात्र 35 ही धावसंख्या. खेळ पर्याप्त पहा मिळतोय आपल्याला. यावेळेस फटका तर शानदार आहे. गॅप मध्ये चेंडू जातोय आणि चेंडू जाईल आता बाउंड्री लाईनच्या बाहेर. आलाय तो चौकार शेवटच्या बॉलवरती आणि ओव्हरची होती ती समाप्त. एकूण पाहिल्या तर 39 रन स्कोरबोर्ड वरती. चौथं षटक पहा मिळतं. इथून शेवटचा आणि अंतिम स्विच हिट करण्याचा प्रयत्न. पहिलाच बॉल, एचचा अपील पहा मिळतोय. मात्र जेव्हा तुम्ही एचचा अपील करताना मेन पंचांकडे करायला पाहिजे. तर निश्चितच धावसंख्या पाहिली तर 39 आहेत. शेवटचं षटक मार्गस्थ असताना 5 चेंडूंचा खेळ पर्याप्त. अरुण भोईर आल्यात. यावेळेस प्लेड ऑन, एज लागली आणि चेंडू मात्र एस्ट्यांवरती जाऊन अदलतोय. येथे मात्र धक्का क्रमांक 3रा. तर न्यू बॅट्समन बलिराम मात्रे जात असताना मैदानामध्ये. चला लगेच क्षेत्ररक्षण लावा चिकनगर टीम. अद्याप 2 चेंडू फेकल्यात, एकही धाव नाहीये. 39 ही धावसंख्या. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न मात्र सिलीप डीपिश कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कंप्लीट. दुसरी धावेचा प्रयत्न आणि येथे 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जातात. 41
ही धावसंख्या स्कोरबोर्ड वरती. बलिराम मात्रे यावेळेस फटका तर खूप उंचावरती गेला. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफला झेल स्वीकारत असताना नरेंद्र पाटील होते. कोणत्याही प्रकारची चूक नाहीये. आणखीन एक खेळाडू बाद होतोय. गुड बॉलिंग. न्यू बॅट्समन संतोष मात्रे मैदानामध्ये जात असताना या षटकामध्ये खूप चांगली गोलंदाजी. 4 चेंडू आणि 2 धावा 2 विकेट. आता 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. चांगली गोलंदाजी. अद्याप 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. धावसंख्या पाहिली तर 41. पुन्हा एकदा तोच फटका. आता मात्र चेंडूवर क्रॉस द लाईन झाल्या. क्षेत्ररक्षक 2 धावा येते पहा मिळतात. तिसरे धावेचा येथून प्रयत्न नाहीये. धावचीत झाले असते कदाचित कारण अगोदर थांबले त्यामुळे ते 2 धावा पहा मिळतात. 43 रन्स ऑन बोर्ड. शेवटचा बॉल पहा मिळतोय आपल्याला. पुन्हा एकदा तोच फटका आणि पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेट. 2 धावा तर सहजरित्या होतील येते आणि 3 धावा येते पहा. कॅरी झाला नाही आहे चेंडू त्यामुळे ते 3 रन्स पहा मिळाले. एकूण पाहिलं तर 46 धावा झाल्यात आणि 47 धावेची गरज आहे चिकनगड टीमला. निश्चित एकूण तर खेळाचं पहिलं सत्र संपलं. पहिल्या सत्रामध्ये पाहिलं एकूण धावा झाल्या त्या 46 आणि 47 धावेची गरज आहे. मात्र या 47 धावा पूर्ण केल्या जातील की त्यांना थांबवलं जाईल याचं उत्तर द्वितीय सत्रामध्ये मिळेल. आणि जसं सामना सुरू होईल तसं पहिल्यांदाच आज मायक्रोफोनवरती येतील आमचे अशोकदादा पाटील.
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु देव सर्व कार्येषु सर्वदा. आई गावदेवी चरणी नतमस्तक होऊन छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून धन्यवाद. आजच्या दिवसातील दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना चिकणगर विपक्ष मानपाडा या दोन बलाढ्य संघामध्ये दोन्ही संघ एक एक सामना जिंकून या दुसऱ्या फेरीमध्ये दाखल झाले. पहिल्या सत्रामध्ये विचार केला तर 4 षटकामध्ये 4 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये 46 धावा मानपाडा संघाने प्रथम फलंदाजी करत असताना या स्कोर बोर्डवर नोंदवल्यात. तर 47 धावांचा पाठलाग करत असताना मात्र सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली. स्ट्राईक एंडला बॅट्समन हरेश केने तर दुसऱ्या बाजूला राजेंद्र पाटील. रामचंद्र दादा, रघुनाथ दादा आणि सदाशिव दादा आलिमकर यांचं आगमन झाले. दादांचं सहर्ष स्वागत. वळ्या सामन्याकडे दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा असतील. पहिला बॉल रणजित ठाणगे यावेळी पंचांच्या डाव्या बाजूने. पहिलाच बॉल यावेळी मात्र जबरदस्त फटका इथे दाखवला जातोय. बॅट्समन्स हरेश केणेच्या बॅटमन येतोय हा चौकार. हरेश केणे या पहिल्या बॉलवर स्वतःची स्टेटमेंट मात्र दाखवतो. ही ओळख आहे हरेश केणेची, कारण आपल्या संघासाठी सलामीला येत असताना मोठे फटके दाखवत असतो, आपल्या संघाची पायाभरणी मजबूत करत असतो आणि तोच खेळ पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये या सामन्यामध्ये रणजित ठाणगे यावेळी गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. आता मात्र अचूक टप्पा भेदक मारा ठेवावा लागेल गोलंदाज रणजित ठाणगेला. पुन्हा एकदा तशाच प्रकारचा चेंडू हवेमध्ये जरूर मात्र दूर जवळपास कोणताही खेळाडू नाहीये आणि वन बाउन्स पॉइंटच्या बाहेर जाईल. येतोय पुन्हा एकदा चौकार. आणि आमचे गणेश दादा काठे यांचं आगमन झाले. या दादा आपलं सहर्ष स्वागत. आलिमकर 11 क्रिकेट क्लब शिळगाव आयोजित शिळगाव 40+ चषक या स्पर्धेमध्ये शिळ ग्रामस्थांचं सहर्ष स्वागत. ही 2 दिवसीय स्पर्धेचा आजचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामध्ये नक्कीच या दोन संघामध्ये सकाळच्या सत्रामध्ये चांगला खेळ पाहायला मिळाला आणि दोन्ही संघ एक एक सामने जिंकून मात्र दुसऱ्या फेरीमध्ये एकमेकांसमोर दाखल झालेत. पुन्हा एकदा चेंडू चांगला फेकला गेलाय, थोडासा ऑफ स्टंपच्या किंचितसा बाहेर पाहायला मिळाला आणि हा येतोय डॉट बॉल. ह्या मॅरेटची गोलंदाजी करावी लागेल. मात्र थोडासा आपण जर पाहिलं तर रणजित ठाणगे क्रॅम येतोय की काय, कारण सातत्याने खेळत असताना तुम्हाला सराव करणं हे खूप गरजेचं असतं. मात्र रणजित ठाणगे हा मानपाडा संघाचा एक उत्कृष्ट ऑलराऊंडर गोलंदाजीसाठी. पुन्हा एकदा फुल टॉस. आता पाहायचं खेळाडू झेलकारी येईल का. ओ आता काय घडलं. मी इथे एकच म्हणेन, तेलही गेलं तूपही गेलं हाती आलं दुपटनं. जेलही घेऊन हा खेळाडू मात्र सीमारेषे बाहेर जातोय आणि येतोय तो हा षटकार. स्वतःला सावरू शकले नाहीये, कारण आपण विचार केला तर जवळजवळ 18 ते 19 पावलांचा रनअप कापत हा झेल टिपला होता. मात्र स्वतःला सावरू शकले नाही आणि झेल घेत सीमारेषे बाहेर गेलाय आणि येतोय हा षटकार. धावसंख्या मात्र वेगाने पुढे सरकते. धावा येतात 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 14. लो स्कोरचा सामना. मात्र कुठेतरी रणजितला चांगले चेंडू फेकावे लागतील. लेंथ परफेक्ट ठेवावं लागेल. आता मात्र आडव्या बॅटने फक्त दिशा दिली आणि चेंडू निघून जातोय मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर. येतोय हा चौकार. मी पहिल्या चेंडूवर या फलंदाजाचं कौतुक केलं,
उल्लेख केला का हा खेळाडू स्वतःची स्टेटमेंट सातत्याने देत असतो आणि आतापर्यंत 5 चेंडू फेकलेत, तब्बल 18 धावा आपल्या बॅटमधनं आपल्या संघासाठी 47 धावांचा पाठलाग करत असताना एक भरपूर मजबूत अशी स्थितीमध्ये आपल्या संघाला आणून ठेवतोय. मात्र इथे रणजित ठाणगेला कुठेतरी आपल्या अनुभवाच्या गाठोड्यातनं चांगले चेंडू फेकावे लागतील, एक ब्रेक थ्रो द्यावा लागेल, एक महत्त्वाची विकेट आपल्या संघासाठी मिळवून द्यावी लागेल. मात्र पुढचा बॉल पुन्हा एकदा यावेळी चेंडू खेळलाय, मिड विकेटच्या दिशेने जातोय, चेंडूच्या पाठीमागे मात्र खेळाडू धावतोय, शेवटच्या क्षणामध्ये चेंडू अडवला गेला आणि तोपर्यंत इथे येतील त्या 2 धावा आणि या 2 धावेने पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा येत आहेत त्या 20. 24 चेंडूमध्ये विचार केला तर 47 धावांची गरज असताना आता मात्र चिकनगर संघाच्या हरेश केने या फलंदाजाने तब्बल 6 चेंडूंचा सामना केला आणि आपल्या संघासाठी एक मजबूत स्थितीमध्ये आणून ठेवलाय आणि या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा येतात त्या 20. नवीनचा पहिला बॉल फेकण्यासाठी सज्ज होते प्रवीण वजे. मात्र प्रवीण वजेला कुठेतरी या दुपारच्या सत्रामध्ये एक आग ओकणारी गोलंदाजी करावी लागेल, कारण पहिल्या षटकामध्ये हरेशने पूर्णपणे गोलंदाजावर वर्चस्व दाखवले. आता मात्र कमबॅक करून द्यावं लागेल प्रवीण वजेला. कारण पहिल्या सत्रामध्ये द्वारकानाथ पाटीलने ज्या पद्धतीने गोलंदाजी हाताळली होती तशा प्रकारची गोलंदाजी फेकावी लागेल गोलंदाज प्रवीण वजेला. आता मात्र एक व्यूहरचना सापळा रचला जातोय, एक बांधणी केली जाते, कारण शॉर्ट थर्ड मॅन कव्हर क्षेत्रामध्ये आपण पाहिलं तर पॉइंट लॅक खेळाडू तैनात आहे. मिड ऑफच्या दिशेने आपण पाहिलं तर थोडासा एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने आणि लॉंग ऑफ आपल्याला डीपला पाहायला मिळेल. लॉंग ऑन, डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग, कट शॉट, फाईन लेग, यष्टी रक्षक आणि गोलंदाज अशी एक क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना बांधणी सापळा रचला गेलाय. मध्ये या सापळ्यामध्ये फलंदाज अडकला जाईल का? आता मात्र इथे चेंडू खूपच आणि खूपच बाहेर येतोय आणि पंच मात्र गोलंदाजाला दंडित करतात आणि अवांतर एका धावेने स्कोरबोर्ड मात्र पुढे सरकेल. धावा येत आहेत त्या 21. अजूनही विचार केला तर 18 चेंडूमध्ये 26 धावांची गरज. कुठेतरी लाईन लेंथ परफेक्ट ठेवावे लागेल, चांगल्या मॅरेटचे चेंडू फेकावे लागतील. इथे मात्र रिव्हर्स अटॅक करण्याचा प्रयत्न होता, ह्या मॅरेटची गोलंदाजी करावी लागेल. प्रवीण वजेला अशाच प्रकारचे चेंडू फेकावे लागतील, डॉट चेंडू किंवा ब्रेक थ्रो द्यावा लागेल, विकेट मिळवून द्यावे लागतील आपल्या संघासाठी, कारण आता समीकरण असेल येणारे 17 बॉल 26 धावांची गरज. कुठेतरी सामना अजून बॅलन्स आपल्याला पाहायला मिळतोय, कारण ज्या पद्धतीने पहिल्या सत्रामध्ये गोलंदाजी पाहायला मिळाली तशाच प्रकारची गोलंदाजी इथे करावी लागेल गोलंदाज प्रवीण वजेला. पुढचा बॉल पुन्हा एकदा, यावेळी मात्र चेंडू हवेमध्ये, इथे लॉंग ऑफचा खेळाडू दूर पाहायला मिळतोय आणि वन बाउंड चेंडू फील्ड केला जाईल, तोपर्यंत इथे मिळेल ती फक्त आणि फक्त सिंगल आणि सिंगलच्या मदतीने स्कोरबोर्ड मात्र पुढे सरकतोय. अजून येणारे 16 चेंडू गरज असेल ते 25 धावांची. प्रत्येक बॉलवर समीकरण बदलत जाईल, मात्र कुठेतरी अचूक टप्पा, भेदक मारा या गोलंदाजाला करावा लागेल. या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व टिकून ठेवण्यासाठी अस्तित्वाची लढाई लढत असताना मात्र विकेट घ्यावे लागतील. यावेळी हलक्या हाताने फ्लिक केला, 30 सर्कलच्या बाहेर हा चेंडू वेगाने सरकतोय.
तोपर्यंत एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू चेंडू उचलेल तर मिळेल ती फक्त आणि फक्त सिंगल, आणि सिंगलच्या मदतीने स्कोरबोर्ड मात्र पुढे सरकतोय. धावा येतात 23. अजूनही विचार केला तर 15 चेंडू 24 धावांची आवश्यकता असेल. पुढचा बॉल पुन्हा एकदा खोलो टप्प्याचा. इथे मात्र चांगलं क्षेत्रक्षण, मात्र थोडेसे मिसफील्ड इथे पाहायला मिळते. येते ती फक्त आणि फक्त सिंगल. सिंगल डबलने देखील नक्कीच टार्गेटच्या दिशेने वाटचाल करत असताना चिकनगर संघ तो दुसऱ्या बाजूला मानपाडा संघाच्या या गोलंदाजांना आता मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल. आपल्या त्या समालोचन कक्षाच्या अगदी उजव्या बाजूला जो खेळाडू प्रेक्षक कक्ष आहे त्याच्या बाजूला एक बाईक उभी आहे बघा, तिची मिरर थोडीशी आपण जरा फिरवायची आहे प्लीज. जे आपले दातिवलीचे प्रेक्षक आहेत इथे मात्र शॉर्ट थर्ड मॅनला हो हो काय चांगले क्षेत्ररक्षण, पैकी थोडीशी खराब पाहायला मिळते, मात्र डॉट बॉल येतोय. चांगली फिल्डिंग. आता जर आपण विचार तर रेग्युलर असो, अंडर 21 अंडर 19 असो, अंडर 22 असो किंवा 40+ असो, सातत्याने ग्रामीणचे खेळाडू फिल्डिंगचा दर्जा उंचावताना आपल्याला पाहायला मिळतात. थँक्यू. त्या प्रेक्षकांचा आम्ही आभार मानतोय, कारण क्रिकेट म्हटलं की प्रेक्षक आणि प्रेक्षकांचा खूप मोठा योगदान असो. हो काय फिल्डिंग, मात्र चेंडू तितक्याच वेगाने पुढे सरकतोय, मात्र शेवटच्या क्षणाला चेंडू अडवला गेलाय. मिळतील इथे 2 धावा नाही, फक्त सिंगल. जयेंद्र गोरपे साहेब यांचं आगमन झालंय. या दादा आपलं सहर्ष स्वागत, आणि त्यांच्या समवेत त्यांचे सहकारी त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत. धावसंख्या स्कोरबोर्डवर पाहायला मिळते 25. येणारे 12 चेंडू अजूनही 22 धावांची आवश्यकता असेल यावेळी चिकनगर संघाला. पहिल्या षटकामध्ये जर आपण विचार करत तब्बल 20 धावा आल्या होत्या, मात्र या षटकामध्ये प्रवीण वजेचं कौतुक करावं लागेल, कारण त्याने फक्त 5च धावा खर्च केल्या. म्हणजे अशा प्रकारची गोलंदाजी जर तुम्ही सातत्य या गोलंदाजीमध्ये ठेवलं तर नक्कीच कुठेतरी चिकनगर संघाला तुम्ही अडचणीत आणू शकता आणि या सामन्यावर पकड मजबूत करू शकता. नवीनचा पहिला बॉल गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय संतोष मात्रे. अगदी समालोचन कक्ष शिळगाव एंड कडून गोलंदाजीसाठी सज्ज होते संतोष मात्रे. तर स्ट्राईक एंडला असेल यावेळी बॅट्समन्स हरेश केणी, ज्याने पहिल्या षटकामध्ये हाहाकार माजवला होता, तोच बॅट्समॅन यावेळी स्ट्राईक एंडला. तो दुसऱ्या बाजूला 9 चेंडूमध्ये 22 धावा खेळत असताना मध्ये संतोष मात्रे चांगला चेंडू फेकेल का? यावेळी जबरदस्त या मॅरिटचे चेंडू फेकावे लागतील. अशा प्रकारचे चेंडू नक्कीच मानपाडा संघाला संजीवनीचं काम करतील. तो दुसऱ्या बाजूला चिकनगर संघाच्या या फलंदाजांवर दबाव टाकण्याचं काम करतील. मात्र संतोषला हे सातत्य टिकवून ठेवावं लागेल. तो दुसऱ्या बाजूला हरेश केणीला चांगला फटका दाखवावा लागेल. ओहो, आता मात्र या गोलंदाजांनी चांगली शैली आत्मसात केली असंच म्हणावं लागेल, कारण ज्या फलंदाजाने 9 चेंडूमध्ये तब्बल 25 धावा कुठल्या होत्या, त्या फलंदाजाला 22 धावा कुठल्या होत्या, त्या खेळाडूला मात्र डॉट चेंडू फेकतोय. म्हणजे नक्कीच कौतुकास्पद कामगिरी करतोय संतोष मात्रे. आता मात्र यावेळी छेडछाड केली आणि शॉर्ट थर्ड मॅन गली क्षेत्रामध्ये चेंडू वेगाने पुढे सरकतोय. 3 खेळाडू चेंडूच्या मागे, मात्र शेवटच्या क्षणामध्ये चेंडू अडवला गेलाय. आणि इथे पाहायचंय काय घडतंय मैदानामध्ये, आणि धावपद स्वरूपात बॅट्समन राजेंद्र पाटील मैदानाच्या बाहेर येईल.
आता मात्र कौतुक करावं संतोष मात्रेचं. मात्र पुढचा बॉल इथे मात्र उंच आणि उंच यष्टीरक्षक येतोय. रणजित ठाणगे मात्र चूक करतोय. ज्या फलंदाजाने या मैदानामध्ये आपल्या सामन्यावर पकड मजबूत केली त्या फलंदाजाचा इथे उंच उडालेला झेल मात्र सोडला गेलाय आणि जीवनदान मिळतंय बॅट्समन हरेश केणेला. तर नवीन बॅट्समन नॉस्टा केणला मैदानामध्ये दाखल झालाय विक्रम भोईर. कोण विसरेल त्या विक्रमची गोलंदाजी, ज्याने मेडन षटक हाताळलं, परत विकेट हॅट्रिक देखील त्या षटकामध्ये आपल्या नावावर नोंदवली. मात्र बॅटिंग करत असताना परफॉर्मन्स चांगला करेल का? तर दुसऱ्या बाजूला संतोष मात्रे मात्र चांगली गोलंदाजी करतोय. 8 चेंडूमध्ये 20 धावांची गरज असताना येतोय तो हा चौकार आणि चौकाराच्या मदतीने मात्र इथे स्कोर बोर्ड वेगाने पुढे सरकतोय. धावा येत आहेत त्या 31. विक्रमच्या बॅटमध्ये येतोय तो चौकार. मात्र नक्कीच कोण विसरेल तो हेडूटनं स्पर्धा. खरे ह्याच दोन बलाढ्य संघामध्ये तिसऱ्या फेरीतील सामना मैदानामध्ये रंगला होता आणि तब्बल 6 चेंडूमध्ये 26 धावांची गरज असताना तो 4 चेंडू मध्ये सामना फिनिश केला होता. मात्र तशाच प्रकारचा विक्रम या सामन्यामध्ये केला जाईल का या विक्रम भोईरच्या माध्यमातून? आता मात्र समीकरण असेल येणारे 7 चेंडू 16 धावांची आवश्यकता. संतोष मात्रे पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवर. यावेळी चेंडू लँड झाल्यानंतर थोडासा खाली राहिलाय, पूर्णपणे बीट झाले बॅट्समन्स आणि येतोय तो डॉट बॉल. आता मात्र समीकरण येणारे 6 चेंडू 16 धावांची आवश्यकता. प्रत्येक बॉलवर मात्र इथे समीकरण बदलत जाईल. एका बाजूला मानपाडा तर दुसऱ्या बाजूला चिकनगर. जबरदस्त सामना, प्रेक्षकांचं मात्र भरपूर मनोरंजन या सामन्यामध्ये. कारण प्रथम फलंदाजी करत असताना मानपाडा संघाने 4 विकेटच्या मोबदल्यामध्ये 46 धावा कुठल्या होत्या. मात्र त्या 46 धावांचा पाठलाग करत असताना 3 षटकामध्ये जो स्कोर बोर्ड पाहिला तर 31 अशी नोंदवता आली. मात्र येणाऱ्या 6 चेंडूमध्ये अजूनही 16 धावांची आवश्यकता असेल. मात्र आता गोलंदाज कोण असेल? कारण पहिल्या षटकामध्ये रणजितने 20 धावा खर्च केल्या, त्यानंतर प्रवीण वजेचं कौतुक करावं लागेल कारण सेकंड ओव्हरमध्ये फक्त 5 धावा खर्च केल्या. चला मानपाडा संघ आपण क्षेत्ररक्षण सजून घ्या. आयोजक आम्हाला विनंती करतायत. जरी पहिला दिवस असला तरी मात्र आपल्याला वेळेचं हे बंधन असेल याचं आपण भान ठेवायचं आहे. प्रवीण वजेने दुसऱ्या षटकामध्ये फक्त 5 धावा खर्च केल्या, त्याचं कौतुक करावे लागेल. त्यानंतर संतोष मात्रेने देखील अप्रतिम गोलंदाजी, 6 चेंडू 6 धावा खर्च केल्या आणि शेवटच्या षटकामध्ये 6 चेंडूमध्ये 16 धावांची आवश्यकता असताना मात्र संघनायकाने आता मात्र 6 चेंडू गरज असेल ती 16 धावांची. मात्र पाहिजे संघनायकाने चेंडू कोणाच्या हातामध्ये सोपवलाय हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं असेल. आता मात्र गोलंदाज मनोज म्हात्रे गोलंदाजीसाठी सज्ज होते. खार्डी संघाचे सहआयोजक नॅशनल ब्लास्ट चे आयोजक दिनेश दादा पाटील यांचं आगमन होते. दादांचं या आलिमकर 11 क्रिकेट संघ शिळगाव आयोजित शिळगाव 40+ चषकामध्ये सहर्ष स्वागत. समीकरण 6 चेंडू 16 धावांची आवश्यकता. गोलंदाज सज्ज होईल. पहिलाच बॉल आणि इथे मात्र हवेमध्ये उडवलाय आणि इथे हो काय घडलंय पहा. शेवटच्या क्षणामध्ये जर तुम्ही अशा चुका करणार तर नक्की तुम्हाला सामन्याला मुकावं लागेल. या स्पर्धेतून घरचा रास्ता पकडावा लागेल. मात्र इथे येते ती सिंगल आणि आता मात्र गरज असेल
5 चेंडू 15 धावांची आवश्यकता. 300च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करावी लागेल बॅट्समन विक्रम, तर दुसऱ्या बाजूला हरेश केणे. फुलटॉस आणि इथे पहा डावी यष्टीच्या किंचितचा बाहेर जाणार आणि चेंडू वाईट बॉल. आणि दिनेश दादा पाटील यांचं आगमन होते. दादांचं सहर्ष 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 सुस्वागतम सुस्वागतम. सातत्याने क्रिकेटवर निस्सीम असं प्रेम असणार ही व्यक्ती, ज्या व्यक्तिमत्वाबद्दल क्रिकेट विश्वामध्ये मग कल्याण डोंबिवली असो, पनवेल, भिवंडी, बदलापूर परिसरामध्ये ज्यांच्या नावाचा आवर्जून उल्लेख केला जातो असे आमचे दिनेश दादा पाटील यांचं आगमन झाले. दादांचं सहर्ष स्वागत. उद्या सामन्याकडे आता मात्र समीकरण असेल. येणारे 5 चेंडू 14 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा गुड बॉल. या मॅरिटचे चेंडू फेकावे लागतील गोलंदाज मनोज म्हात्रेला. आता मात्र समीकरण असेल 4 चेंडू 14 धावांची आवश्यकता. प्रत्येक बॉलवर इथे समीकरण बदलत जाईल. आता मात्र इथे मनोज म्हात्रे आपल्या संघासाठी अचूक टप्पा, भेदक मारा याच लाईन मध्ये गोलंदाजी करावे लागेल. क्षेत्ररक्षण मध्ये थोडासा फेरबदल केला जातोय. डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग आपल्याला डीपला पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा इथे मात्र डीप मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या आधी मधोमध आणि प्रवीण वजेच्या डोक्यावरून चेंडू 1 बाउन्स बॉर्डलाईनच्या बाहेर जातो. येतो हा खणखणी दणदणी चौकार. धावसंख्येला आकार येतोय 37. समीकरण येणारे 3 चेंडू 10 धावांची आवश्यकता. दोन्ही खेळाडूंच्या समर्थकांचं हृदयाचे ठोके वाढवणारा हा सामना. 3 चेंडू 10 धावांची गरज. प्रत्येक बॉलवर इथे मात्र सामना रंगतोय. प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन या सामन्यामधून आपल्याला पाहायला मिळतोय. चिकनगर विपक्ष मानपाडा या 2 बलाढ्य संघामध्ये एक चांगली फाईट प्रेक्षकांना अनुभवायला मिळतोय. स्पर्धा आलिमकर 11 क्रिकेट क्लब आयोजित शिळगाव 40+ चषकामध्ये पुन्हा एकदा पुढचा बॉल. आता मात्र पाहायचे लाईन पाहावी लागेल. उजवी यष्टी सोडून जाणारा हा बॉल. आता मात्र कोणती दिवाळी दसरा नाहीये, मात्र गोलंदाजीच्या माध्यमातून वाईटच्या स्वरूपामध्ये धावांचा बोनस इथे वाटला जातोय. आता समीकरण असेल 3 चेंडू 9 धावांची गरज. प्रत्येक बॉलवर समीकरण बदलत जाईल. पुढचा बॉल पंचांच्या उजव्या बाजूने. फुल टॉस, चुकीला माफी नाही आणि खेळाडू तिथे तैनात आणि इथे मात्र एक चांगला झेल टिपला गेलाय आणि बॅट्समन OUT आउट. सामना होता कुठे आणि सामना आला कुठे. 18 चेंडू 27 धावांची गरज होती, मात्र इतर 2 चेंडू 9 धावा कंपल्सरी कराव्या लागतील. बॅट्समन श्रीकांत मैदानामध्ये दाखल होतोय. आता मात्र येणारे 2 चेंडू 9 धावांची गरज. पूर्णपणे वर्चस्व आता मात्र मानपाडा संघाचं, मात्र सातत्य गोलंदाजाला टिकून ठेवावे लागेल. 2 चेंडू 9 धावांची आवश्यकता. नवीन बॅट्समन मैदानाच्या दिशेने रवाना होतोय. श्रीकांत यावेळी येतोय स्ट्राईक एंडला. आता मात्र श्रीकांतला कॉन्सन्ट्रेट करावा लागेल. चेंडूवर नजर टिकवून ठेवावी लागेल. येणारा बॉल मोठा फटका खेळावा लागेल. तर दुसऱ्या बाजूला गोलंदाज मनोज म्हात्रेला मात्र इथे या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व टिकून ठेवण्यासाठी डॉट चेंडू फेकावा लागेल. मात्र पाहायचंय 2 चेंडू 9 धावा. इथे मात्र खोल टप्प्याचा चेंडू कार्पेटच्या माध्यमातून लॉंग ऑफला चांगलं क्षेत्ररक्षण. थोडेसे फंबल जरूर झालेत, मग येईल ती फक्त आणि फक्त सिंगल. आता मात्र मानपाडा संघ मजबूत स्थितीमध्ये, कारण येणारा एक बॉल गरज असेल ती 8 धावांची. मात्र इथे एखादा चमत्कारच क्रिकेटमध्ये शिरकाव या चिकनगर संघाला करून देईल का. मात्र पाहायचंय पुढचा बॉल. इथे लाईन पाहावी लागेल. ओहो, 1 चेंडू 7 धावा.
अशा वेळी वाईट चेंडू तुम्ही फेकू नका आणि फेकून देऊ नका, हेच सूत्र आहे क्रिकेटचं. मात्र इथे गोलंदाज मनोज म्हात्रेने चूक केली. अजूनही संधी असेल, मात्र एका चेंडूमध्ये 7 मारावा लागेल. मात्र क्रिकेटमध्ये फक्त आणि फक्त 6 ह्याच मोठ्या धावा इथे गणल्या जातात. मात्र इथे पाहायचंय अजून एखादा स्क्वेअर चेंडू येईल का, की चांगला बॉल. एक बॉल 7 धावांची आवश्यकता. फुलटॉस बॉल आणि प्रवीण वजे झेलखाली येतात आणि इथे मात्र विजय संपादन करतोय यावेळी मानपाडा क्रिकेट संघ. इथे मानपाडा संघाचं खूप खूप अभिनंदन. आणि पहा जल्लोष इथे आपण करताना पाहतोय. प्रवीण वजेने अचूक झेल टिपलाय आणि आपले आणि द्वारकानाथ पाटील या आपण एक झेल टिपला होता, त्यामुळे आपल्याला 200 रुपयाचे पारितोषिक